हॅलो, आय एम बॅक. थंबनेलवरून कळालंच असेल की काय आजचा व्लॉग होणार आहे. तर ही जरा शायनिंग मारणं चालू आहे. ही मला माझ्या टीमने बड्डे गिफ्ट केलेली साडी आहे, ती जी मी नेसली होती बड्डेसाठी खास. खूप छान, मला खूप आवडली. खूप कॉम्प्लिमेंट करत होती ही साडी मला. खूप मस्त एकदम वाटत होती. सरप्राईज बर्थडे पार्टीसाठी चाललो आहे आम्ही. कुठे चाललो आय डोंट नो. लेट्स सी, बघूया. स्टे ट्यून. हे बघून लक्षात आलंच मला की कुठे एक्झॅक्टली चाललो आहे आम्ही. थोडी थोडी आयडिया येत होती, पण मी खूप अशी स्पीचलेस झाली हे बघून. कारण की हा जो एरिया आहे हा लहानपणी इथे खूप येणं जाणं होतं. पप्पा रिटायर झाल्यापासून इथे ऑलमोस्ट बंद झालं होतं येणं जाणं, कारण हे घरापासून आमच्या जवळ होतं. मग खूप असं आनंद, सगळ्या इमोशन्स एकत्र होत्या. आनंद, परत थोडीशी इमोशनल पण मी झाली होती. मी रोहनला दाखवून दिलं नाही ते, की थँक्यू रोहन, थँक्स बॉटम ऑफ माय हार्ट, की माझा बर्थडे सेलिब्रेट करण्याचा हा डिसिजन तू इथे घेतलास. हे एक म्हणजे हे असं ड्रीम कम ट्रू झालं माझं. हे आमच्या बकेट लिस्टमध्ये होतं, ते काल पूर्ण झालं. काल माझा बर्थडे होता. खूप 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 मी हॅप्पी होती. मी काय, आम्ही सगळेच होतो, जेवढे पण आम्ही गेलो होतो बड्डे सेलिब्रेशनला. हा व्ह्यू लहानपणी असा बाहेरून बघितला जात होता. गेटवेच्या समोरच आहे हे ताज पॅलेस. की तेव्हा असं माहीत नव्हतं हे काय आहे. फक्त ऐकलं हे हॉटेल आहे, 5 स्टार हॉटेल आहे मुंबईमधलं. खूप महाग हॉटेल आहे. आणि काल आम्ही त्याच्यामध्ये जाऊन सी लॉन्च आम्ही बुक केलं होतं. तर तिथे जाऊन आम्ही खूप असं आस्वाद घेतला तिकडच्या ॲम्बियन्सचा. खूप सुंदर असं. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेलच की मी किती खुश आहे. तर मला बघून रोहन खुश होता. त्याचा पण बड्डे ऑगस्टमध्येच असतो. तर आमच्या दोघांचं बड्डेचं सेलिब्रेशन एकत्रच, जरी तो कितीही नाही म्हटला तरी. मग हा आतमधला व्ह्यू. इथे व्हिडिओ काढायला ॲक्च्युली अलाव नाही. आम्ही थोडासा आपला काढला. कंटिन्यू व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे. तुम्ही पार्टमध्ये करू शकता. फोटोज तुम्ही अनलिमिटेड काढू शकता. मग इथे हे खायचे, एवढं सुंदर सुंदर टेस्टी फूड होतं. टेस्टी अमेझिंग फूड होतं हे. क्वालिटी तर विचारूच नका. झकास, चुम्मेश्वरी. खूप मस्त. काय खाऊ आणि काय नको असं झालेलं. आम्ही पार्टमध्ये खायचं ठरवलं. थोडं थोडं खाऊया, कारण माझं ऑलरेडी पोट असं भरल्यासारखंच होतं बिकॉज ऑफ हॅपीनेस. की खुश असल्यामुळे आपल्याला ते बोलतात ना, की मी हॅपी आहे, आनंदी आहे, तर मला पोट भरलेलंच असतं. त्या टाईपचं होतं मला. मग थोडं थोडं आम्ही घेतलं. श्रीहानला मी सगळं, मला टेस्ट करायला त्याने पाहिजे होतं अशी माझी इच्छा होती. तर त्याने ते ऐकलं की मम्मा आपण करूया सगळं टेस्ट. आम्ही असं थोडं घेतलेलं आधी, कारण आमचे अजून 3 गेस्ट येणार होते. ते कळेलच तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये. मग आम्ही असं हे टेस्ट करत होतो. छान होतं एकदम. फूड क्वालिटी A1, क्वालिटी A1, ॲम्बियन्स A1. म्हणजे आता इथे मी रोहनला भरवते आहे, बिचारा व्हिडिओच काढत होता किती वेळ. मस्त होतं एकदम. त्यांची नावं आता माझ्या लक्षात नाही आहे, जे काही मी खाल्लं आहे त्याचं. पण मस्त होतं, एक नंबर. म्हणजे नावं ठेवायला जागाच नाही. मग रोहन उठला, म्हटलं चला आता मी व्हिडिओ घेते. मग त्याने घेतले. त्याने मग श्रियांना वेगळी व्हरायटी दिली. जी मी दिलेली त्याच्यापेक्षा वेगळं दिलं, कारण सगळं ट्राय करून बघायचं होतं. आता एवढं आलो आहे तर म्हटल्यावर सगळं ट्राय करणं बनतं आहे. मग त्यांनी पण घेतलं. चिकनचे आयटम घेतले, नॉनव्हेज घेतलं त्यांनी. मी थोडंसं व्हेज खाल्लं. नॉनव्हेजला मी नंतर प्रेफरन्स दिला. तर खूप छान होतं फूड एकदम, सांगूच नाही शकत मी. मग हा बाहेरचा व्ह्यू असा विंडोमधून, त्या की आधी आपण बाहेरून बघायचो, आता आतमधून बाहेर बघतो आहे. तर हे असं माझं कॅमेरा सेटिंग चालू होतं. एक्साइटमेंटमध्ये कळत नव्हतं कसा कॅमेरा अँगल धरू मी. तर फायनली एक अँगल मला मिळाला हा व्ह्यूसाठी. बघा, माझ्या चेहऱ्यावरूनच तुम्हाला कळत असेल की मी किती खुश होती. खूप म्हणजे खूप.
The sandwiches, they're made out of chicken salami, the fish in the middle, they're of turkey, the puff is of corn and bell pepper today. On top we have some desserts, some madlings, lemonade tart, mixed fruit tart, and some chocolate. I would say. Thank you. घे घे. त्यांनी आम्हाला आणून दिला. काय हवंय ते घे. की त्या आम्हाला वेटरने समजवलं की काय काय ह्याच्यामध्ये पदार्थ आहे. तर खूप छान होतं, हे पण खूप टेस्टी होतं. मी श्रीहानला सांगत होती घे जे तुला खायचं आहे ते बिनधास्त खा, कारण आपण खाण्यासाठीच इथे आलो आहोत. मग आमचे जे गेस्ट येणार होते 3 गेस्ट ते फायनली आले इथे. मग इथे थोडीशी शायनिंग मारली तर पाहिजेच ना बाबा. आता एवढ्या लांब आलो आहे आणि एवढ्या स्पेशियस जागेवरती आलो तर थोडी शायनिंग तर बनतेच ना. हे इन्स्टावरती तुम्हाला रीलमध्ये बघायला मिळेलच. काय पेनू आणि माझी पप्पा आले, ते पण खूप खुश होते मला बघितल्याबरोबर. त्याच्यात मी साडीमध्ये, तर अजूनच मम्मी खुश झाली की साडीमध्ये आली आहे. तर इथे बघा ह्या दोघांचं आमची ही चिल्लर पार्टी. आल्याबरोबर लगेच प्लेट्स घेऊन रेडी टू गो. मग श्रीहान सियाला सांगत होता, कारण त्याने ऑलरेडी सगळं एक्सप्लोअर केलं होतं की सिया हे बघ आपल्याला हे खायचं आहे ते खायचं. तर आधी आम्ही डेझर्टवरतीच, बाकीचं सगळं गेलं. मग केक काय, अजून मिनी केक्स, मफिन्स, परत काय बोलतं ब्राउनी, भरपूर काय काय होतं. डोनट्स होते, क्रॉसो होते. तर सगळं म्हणजे काय खाऊ आणि काय नको एवढं होतं. तर त्यांचं तेच चाललेलं. मग हा आपला मग इथे पण घेऊन आला, सिया हे पण ट्राय कर, हे छान लागतं. जे जे त्याला आवडलं ते त्याने सियाला सांगितलं. मी ती आमची सिया मला भरवते चॉकलेट, जे तिला खूप आवडलं होतं. मग मम्मी पप्पा आम्हाला सगळ्यांना बघून ते दोघंही खूप इमोशनल झाले होते मम्मी पप्पा, की ते दोघंही मला बोलले की हे बाहेरून आपण बघत होतो, आज या तुझ्या बड्डे निमित्त आपण आतमध्ये येऊन बसून आपण आज इथे हे खाणार आहोत पदार्थ. तर त्यांना खूप आवडलं ते. म्हणजे एक बोलतो ना आपण की हे कधी आपण विचार नाही करत की जाऊ आपण, म्हणजे असं बोललं जातं की हां जाऊ, कधीतरी जाऊ. पण माझं सगळ्यांना हे सांगणं आहे की एकदा तरी जाऊन या. पैसे सेव्ह करा आणि जाऊन या. मस्ट आहे जाणं, मस्ट. पैसा वसूल आहे, रिग्रेट बिलकुल होणार नाही. एवढं छान स्टाफ, एवढा छान आहे, सर्विस एवढी छान आहे, फूड क्वालिटी एकदम मस्त. म्हणजे पैसा वसूल आहे. पैसे आहेत, नो डाऊट पैसे आहेत. पैसे आपण कमवते कशासाठी? त्याच्यासाठीच ना. तर एकदा जाणं तर मस्ट आहे. आम्ही परत जाणार आहोत, कारण आम्हाला आता सगळ्यांना असं वाटतं की परत जाऊया. मग मम्मी पप्पांना पण मी सांगितलं खाऊन घ्या, कारण ते खूप लांबचा प्रवास, विरारवरून आले होते. 4 तास बिचारे गाडीमध्ये होते, त्यांना खूप ट्रॅफिक लागलं होतं. 4 तासाचा प्रवास करून माझ्यासाठी आले ते. तर हे त्यांनी घेतलं होतं मम्मी पप्पांनी खायला. त्यांनाही आवडलं मम्मी पप्पांना. त्यांनी व्हेजच घेतलं होतं, कारण त्याचा श्रावण चालू झाला आहे. मग मम्मी आणि पप्पा खूप त्यांना म्हणजे असं झालं. मम्मी पण बोलत होती खूप मस्त वाटतं आहे, पप्पा पण तेच बोलत होते खूप मस्त वाटतं आहे. आणि रोहन माझा फक्त आम्हाला बघून त्याला छान वाटत होतं, हे सगळे एन्जॉय करत आहेत. मग फायनली ज्याच्यासाठी आलो होतो ते सेलिब्रेशन, बर्थडे सेलिब्रेशन मस्तपैकी. हां बोल. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. केलं सामान खालो. मम्मी पप्पांनी मला गिफ्ट दिलं मस्तपैकी. मग इथे हे दोघं जणं, त्यांचं काय चाललेलं, म्हणजे खूप एन्जॉय केलं त्यांनी. आणि आम्ही त्यांना अजिबात रोकलं टोकलं नाही, कारण हे त्यांचं एज आहे एन्जॉय करायचं, आणि त्याच्यासाठीच तर आम्ही त्यांना घेऊन आलो होतो. मग इथे एक मस्त वीणा वादक,
छान असं त्यांनी वीणा वाजवली होती. मग इथे मी वॉशरूमचा सुद्धा व्हिडिओ घेतला, कारण यांचे वॉशरूमसुद्धा एकदम भारी होते. मग तो एक छोटासा व्हिडिओ घेतला मी वॉशरूमचा. तर बघा क्लीननेस तर विचारूच नका. ते मग आमचं केक भरवणं वगैरे, एवढे मम्मी पप्पा आलेत तर फोटो सेशन ते तर बनतंच ना. सगळीकडे फोटो काढत होतो आम्ही, सगळीकडे. बघा आम्ही किती सगळेजण खुश आहोत. खूप छान वाटलं, खूप मस्त. परत एकदा सांगेन की एकदा तरी जाऊन या. खूप छान आहे हा एक्सपिरियन्स घेणं, खूप मस्ट आहे. मी स्वतः गेली त्याच्यामुळे मी हे सांगू शकते की मी काय एक्सपिरियन्स केलं आहे ते. आज सेकंड डे आहे, आज तुम्हाला व्लॉग बघायला भेटणार आहे. तर आम्ही अजून बाहेरच नाही आलो आहे ताजमधून. इथे माझा हिरो बघा, हँडसम मस्त ना. इथे मी एकदम सुंदर. इथे आम्ही दोघंजण, जोडी नंबर 1. फॅमिली फोटो तो बनतो ना बाई, फॅमिली फोटो. इथे मी आणि आमचा राजपुत्र फोटोसाठी रेडी होतात, हेच खूप महत्त्वाचं आहे. इथे पण फोटो 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 नुसते फोटो आहेत. आता मम्मी पप्पांना पण म्हटलं तुम्ही पण या विंडो सीटमधून फोटो घ्या, की जे बाहेरून बघत होतो आता आतून बाहेर बघितलं जातं आहे. गेटवेमधून ताज हॉटेल बघत होतो, आता ताजमधून गेटवे बघतो आहे. हा डिफरन्स आहे. इथपर्यंत पोचलो आम्ही, मी आणि रोहन. तर बस आजच्या पुरतं एवढंच. बाय.